नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 6वी प्रकरण 8वे आणि त्या प्रकरणाचं नाव काय आहे विभाज्यता. सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. चला तर सुरुवात करू. काय दिलेलं आहे? विभाज्यतेच्या 2ची कसोटी, 5ची कसोटी व 10ची कसोटी लिहा. विभाज्यतेचे 2ची, 5ची आणि 10ची कसोटी लिहायची. खालील संख्या वाचा, त्यापैकी कोणत्या संख्या 2ने, 5ने आणि 10ने विभाज्य आहेत ते ओळखून रिकाम्या चौकटीत लिहा. म्हणजेच 2ने किंवा सांगायचे झालं तर 2च्या पाढ्यामध्ये येणारी संख्या, 5च्या पाढ्यामध्ये येणारी संख्या आणि 10च्या पाढ्यामध्ये येणारी संख्या, म्हणजे त्याला आपण काय बोलतो? विभाज्य संख्या. म्हणजेच 2ने भाग जाणारे दो 2ने भाग जाणारी संख्या कोण आहेत? तर 2ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी एकतर काय पाहिजे? 2ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी एकतर 2 पाहिजे, एकतर 0 पाहिजे. एकक स्थानी काय पाहिजे? एकतर 2 0 पाहिजे, 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे, 8 पाहिजे. यापैकी जो पण अंक असेल एकक स्थानी त्या सर्व संख्याला 2ने भाग जातोय. तर शोधा कोणकोणत्या संख्येला. इथे पहिलं तर आहे 64 का? कारण की एकक स्थानी 4 आहे. कारण की 2ने भाग जाण्यासाठी 0, 2, 4, 6 आणि 8 असावी लागतात एकक स्थानी, म्हणून 364. त्याच्यानंतर 750, 800, 628, त्याच्यानंतर 206, 508, त्याच्यानंतर 8000, 8710 इतक्या संख्यांना 2ने भाग जाऊ शकतो. 5ने विभाज्य असण्यासाठी एकक स्थानी कुठे? एकक स्थानी एकतर 0 असावा लागतो किंवा 5 असावा लागतो. एकक स्थानी हा 5 आहे, इथे 5 आहे, किंवा 0 किंवा 0. एकतर 5ने विभाज्यसाठी एकक स्थानी एकतर 5 असावा लागतो किंवा 0 असावा लागतो. तर त्याच्यातली पहिली आहे काय? 125, नंतर 475, त्याच्यानंतर 750, कोण आहे? 0 असलेली 800 सुद्धा आहे, 800, नंतर 5345 आणि शेवटची काय असेल? 8710 ला सुद्धा 5ने विभाज्य आहे. हे झालं आपलं 5ने विभाज्य संख्या. राहिलं काय? 10ने विभाज्य संख्या. 10ने विभाज्य संख्या म्हणजेच एकक स्थानी जर 0 असेल त्याच संख्यांना 10ने पूर्ण भाग जाईल. म्हणून पहिली तर संख्या असेल 750, 800 असेल आणि 8710 असेल. का? कारण की एकक स्थानी 0 असेल, कारण की दुसऱ्या संख्यांना भाग जाऊ शकत नाही. जाईल पण ते दशांशमध्ये जाईल, म्हणून आपल्याला विभाज्य संख्या सांगितलं म्हणजे 10च्या पाढ्यामध्ये येणारी संख्या 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 अशा ज्या आहेत त्या सर्व काय आहेत? 10ने विभाज्य संख्या. प्रकरण 8व्यामध्ये काय विभाज्यतेमधला आणखी काही कसोट्यांचा अभ्यास करू. खालील सारणी पूर्ण करू आपण. संख्या दिल्या आहेत 63. इथे संख्यातील अंकांची बेरीज किती? इथे 6 अधिक 3 केलं तर किती होतात? 9 होतात. म्हणजे बेरजेला 3ने भाग जातो का? तर जातो. या 9ला, कारण की 3च्या पाढ्यात 9 आहे म्हणून भाग जातोय. दिलेली संख्या 3ने विभाज्य आहे का? तर आहे. तर असं आपल्याला काय करायचं आहे? संख्यांची बेरीज. आता संख्येतील अंकांची बेरीज बघा. 8 अधिक 7 किती होतात? 15. 15 अधिक 2 केले तर किती होतात? 17. बेरजेला 3ने भाग जातो का? नाही जात. दिलेली संख्या 3ने विभाज्य आहे का? नाही. तर 91. 91चं आपण 9 अधिक 1 केला तर किती होतात? 10 होतात.
आणि 3ने भाग जातो का तर नाही जात. का कारण की यांची बेरीज किती आहे 10. एकतर 9 पाहिजे किंवा 3च्या पाढ्यामधील संख्या पाहिजे. 3 पाहिजे, 6 पाहिजे, 9 पाहिजे, 12 पाहिजे, 15 पाहिजे, पण इथे किती आली 10 आली. म्हणून 3ने भाग जातो का तर नाही. आणि दिलेली संख्या 3ने विभाज्य आहे का नाही. का कारण की 3ने भाग जात नाही. इथे का आहे 5 अधिक 5 अधिक 2 किती होतात 5 अधिक 5 10 आणि 2 किती होतात 12. 12ला या 3ने भाग जातोय का जातोय. का कारण की 3च्या पाढ्यात 12 आहे. म्हणून 3ने विभाज्य आहे का तर आहे. पुढचं काय आहे 9 अधिक 3 अधिक 3 अधिक 6 किती होतात 12 होतात आणि हे 9 होतात. म्हणजे किती 21 होतात. किती होतात 21. तर 21च्या 3च्या पाढ्यात 21 आहे का आहे. म्हणजेच 3ने भाग जातोय आणि विभाज्य आहे का आहे. पुढचं किती दिलंय 4 अधिक 5 अधिक 2 अधिक 7 बरोबर किती हे किती होतात 9. 9 आणि 2 किती 11. 11 आणि 8 18 आहे का 3च्या पाढ्यात 18 तर आहे. तर ही 4527 सुद्धा 3ने विभाज्य आहे. इथे ते 9336 सुद्धा 3ने विभाज्य आहे. असा हा आपल्याला काय सोडवायचा होता सारणी पूर्ण करायची होती. तुमचा प्रश्न काय दिला आहे प्रश्न नाही सारणी दिलेली खालील सारणी पूर्ण करा. संख्या 992 दिलेल्या संख्येला 4ने भागून पहा पूर्ण भाग जातो का तर जातोय. म्हणजेच दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार झालेली संख्या कोण आहे एकक आणि दशक. फक्त एकक आणि दशक या दोन अंकांचा आपण विचार केला तर किती होते संख्या 92. या 92ला 4ने भाग जातोय म्हणून इथे बरोबर दिले. म्हणजे तयार झालेली संख्या 4ने विभाज्य आहे. तसंच इथे सुद्धा दिलेल्या संख्येला 4ने भागून पहा पूर्ण भाग जातो का तर 14 आहे. म्हणजे एकक आणि दशक स्थानच्या अंकाला जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जाते. तर 14ला 4ने भाग जात नाही म्हणून इथं काय लिहिणार आपण. आणि संख्या एकक स्थान आणि दशक स्थान मिळून संख्या कोणती होते 14. तर तयार झालेली संख्या 4ने विभाज्य आहे का तर नाही. 4ने भाग जात नाही म्हणून विभाज्य नाही. तसंच इथे 48 आहे म्हणजेच या 6448ला 4ने भाग जाईल. तयार झालेली संख्या कोण आहे एकक आणि दशक स्थानची 48 आणि या 48ला 4ने विभाज्य आहे का तर आहे. कोण आहे 8116 या संख्येला 4ने भाग जातोय का जातोय. आणि तयार झालेली संख्या कोण आहे 16 आणि या 16ला 4ने विभाज्य आहे का आहे. 7773 4ने विभाज्य आहे का नाही. तयार झालेली संख्या एकक आणि दशक 73 या 73ला 4ने विभाज्य आहे का नाही. आणि राहिलं कोण 3024 दिलेल्या संख्येचे 4ने भागून पहा पूर्ण भाग जातो का जातो. तयार झालेली संख्या कोण आहे 24 आणि या 24ला 4ने विभाज्य आहे का आहे. म्हणजेच हे जरी तुम्ही या 3024ला 4ने भागून बघितलं तर पूर्ण भाग जाणारच आहे. मी डायरेक्टच सांगितलं या एकक स्थान आणि दशक स्थान या संख्यांना जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातोय. हे काय खालील सारणी पूर्ण करा. संख्या दिल्यात 1980 दिलेल्या संख्येला 9ने भागून पूर्ण भाग जातो का तर जातो. संख्येतील अंकांची बेरीज केली 1 अधिक 9 अधिक 8 अधिक 0 किती होते 18 आणि बेरीज 9ने विभाज्य आहे का तर आहे. म्हणजे या बेरजेला 9ने भाग जातोय का तर जातोय म्हणून 9ने विभाज्य आहे. तसंच याला भाग जाते 2999ला 9ने भाग जातोय का नाही म्हणून त्यांची बेरीज किती येते 29 आणि 29ला 9ने भाग जात नाही. आणि इथे 5004ला 9ने भाग जाईल का तर जाईल. भाग देऊन बघा तुम्ही भाग जाईल. आणि 5 अधिक 0 अधिक 0 अधिक 4 केले तर किती होतात 9 आणि 9 या 9ला
9ने विभाज्य आहे का? तर आहे, कारण की 9च्या पाढ्यात 9 आहे. 9 एके 9. पुढचं दिलंय कोण? 13,389. 13,389. हे किती होतात अंकांची बेरीज किंवा भाग देऊन बघा तुम्ही. किती? या 13,389ला भाग जाणार नाही आणि बेरीज किती होते? 1 अधिक 3 अधिक 3 अधिक 8 अधिक 9 बरोबर किती होते? 9 9 18 आणि 6 किती होतात? 24. आणि 9च्या विभाज्य आहे काय? ही 24 संख्या 9ची विभाज्य आहे का? तर नाही. का 24? 9च्या पाढ्यात 24 नाही. तसंच इथे दिलंय किती? 7,578. ही 9ने भागून भाग जातो का? तर जातोय. बेरीज करून बघा अंकांची. 7 अधिक 5 अधिक 7 अधिक 8 बेरीज केली तर किती येते? 27. 12 अधिक 15 किती होतात? 27. म्हणून 9ने 9च्या पाढ्यात 27 आहे म्हणून विभाज्य आहे. तसंच 69,993 ह्याचा सुद्धा भाग जातोय का? करून बघू. भाग देऊन बघा किती? 15 15 15 आणि 9 किती होतात? या 69,993ला जर भाग दिला तर 9ने भाग जाणार आहे. आणि यांची बेरीज केली तर 6 अधिक 9 अधिक 9 अधिक 9 अधिक 3 यांची तिघांची बेरीज केली तर किती होते? 27. आणि 6 अधिक 9 किती होतात? 36. आणि 9च्या पाढ्यात 36 आहे का? तर आहे. 9च्या पाढ्यात 36 आहे म्हणून 9ने विभाज्य आहे. असे हे सारणी पूर्ण करायची आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात आलं काय? 3ची कसोटी, 9ची कसोटी आणि 4ची कसोटी. ह्याचं काय करायचं आपल्याला? काय 3ची कसोटी काय? अंकांच्या बेरजेला, त्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला त्या 3ने भाग जातोय. तसंच 9ने पण त्या अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातोय. आणि 4ची कसोटी काय आहे? की एकक स्थान आणि दशक स्थानचे जे अंक होतात, अंक घेऊन जी संख्या तयार होते त्याला जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. सारणी झाल्यानंतर आपला सराव संच 22. त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? एका बागेत फुलझाडे आहेत. एकेका झाडावर एकच संख्या असलेली अनेक फुले आहेत. 3 विद्यार्थी परडी घेऊन फुले तोडायला गेले. पारडीवर 3, 4 आणि 9 यापैकी एक संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परडीवरील संख्येने विभाज्य संख्या असलेले फूल तोडतो. एका झाडावरून एकच फूल तो घेतो. सांगा बरं, प्रत्येक परडीत कोणत्या संख्यांची फुले असतील? तर पहिलं बघा, इथं तुम्हाला दिसत असेल इथं किती? इथे किती दिसत असेल? इथे किती दिसतंय? तुम्हाला 111 दिसत असेल. 111 हे एक फुलाचं काय आहे? झाड आहे. 111. जर आपण अंकांची बेरीज केली 1 अधिक 1 अधिक 1 तर किती होते? 3 होते. तर या 3ला कोणत्या 3ने भाग जातोय? म्हणजेच तर 111ची जी परडी आहे, 111ची जी परडी आहे त्याला त्याला 3ने विभाज्य आहे. तसंच 369चं सुद्धा घेऊ. 369. 369 आहे. कोण आहे दुसरं? 369. चला पहिले अंकांची बेरीज करू आपण. 3 अधिक 6 अधिक 9 केले ते किती होतात? 18 होतात. या 369ला
बेरीज किती आली? 18 आली. म्हणजेच या 369 या फुलझाडाला या फुलझाडाला 3ने सुद्धा जाईल आणि 9ने सुद्धा. का? कारण की बेरीज 18 येते. कारण की 3च्या पाढ्यात सुद्धा येते आणि 9च्या पाढ्यात सुद्धा. या फुलझाडाला 3ने आणि 9ने विभाज्य आहे. पुढचे आहे 435. 435 यांची जर आपण बेरीज केली, 4 अधिक 3 अधिक 5 किती होतात? 7 आणि 12 होतात. म्हणजेच 435 या फुलझाडाला ते झाडाला पाहिजे, झाडाला 3ने विभाज्य आपण चुकीचं लिहिलं. काय चुकीचं लिहिलं? आपल्याला असं लिहायचं होतं काय? 3ची परडी 3 काय 3 आणि त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर किती? 9. म्हणजे 3 मध्ये कोण येतोय? 111 सुद्धा येतोय आणि विभाज्य आहे इथे. इथे 311 त्याच्यानंतर 369 आणि 435 हा 3च्या परडीत पडेल. 400 किती? 35. 4च्या हा इथं आपण कोण? 369 हा 9च्या परडीत सुद्धा पडेल. 4च्या परडीत अजून एक सुद्धा पडलेला नाही. आपण किती संख्या बघितल्या? 3 संख्या बघितल्या, 3 झाडे बघितली. त्याच्यापैकी 2 जे आहेत ते दोन्ही ठिकाणी आलेत. आता पुढचं घ्या. कोण आहे पुढचा? 356. 356चं जे फुलझाड आहे ते आपण घेऊ. 356. आता बघा, पहिलं तर 6 आहे. म्हणजेच या 56ला 4ने पूर्ण भाग जातोय का? बघा, 4 एके 4, 4 एके 4, 4 चौक 16. म्हणजे 4ने पूर्ण भाग जातो. या 56 या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. म्हणून 4च्या परडीत पडेल. तो किती? 456. आणि यांची अंकांची बेरीज केली 3 अधिक 5 अधिक 6. बेरीज किती होते? 8. 8 अधिक 6 किती होतात? 14 होतात. तर 14 या अंकांना बेरीज केली, अंकांना 3ने भाग जात नाही किंवा 9ने भाग जात नाही. म्हणून 456 हा कोणाच्या परडीत पडेल? 4च्या परडीत पडेल. पुढचं घेऊ आपण. कोण आहे पुढचं? 220. 220 हा 20 घेतला तर 4च्या पाढ्यात 20 आहे. म्हणून 220 सुद्धा 4च्या परडीत पडेल. त्याच्यानंतर 249. 249 या 49ला तर 4ने जाणार नाही. बेरीज करून बघू. 2 अधिक 4 अधिक 9 किती होतात? 6 आणि 9 किती होतात? 15. म्हणजेच कोणाच्या परडीत पडेल? हा 15 3च्या पाढ्यात येतोय. म्हणून 249 किती? 249 हा कोणाच्या परडीत पडेल? 3च्या परडीत पडेल. पुढचं 6 6 6 606. म्हणजेच या 66ला बघू. पहिले तर अंकांची बेरीज करून बघू. 6 6 6 6 अधिक 6 अधिक 6 किती होतात? 6 2 12 6 3 18. या 18ला 4ने तर भाग जात नाही, परंतु हा 3च्या पण पाढ्यात येतो आणि 9च्या पण पाढ्यात येतो. म्हणजेच कोणाच्या परडीत पडेल? तो 3च्या पण परडीत पडेल आणि 9च्या सुद्धा परडीत पडेल. त्याच्यानंतर 450. 450 बघा, या 50ला 4ने भाग जातोय का? नाही जात. परंतु ह्यांची अंकांची बेरीज केली तर 4 अधिक 5 अधिक 0 किती होतात? 9. म्हणजे 3च्या पाढ्यात 9 आहे. म्हणजे कोणाच्या परडीत पडेल? तो
तीनच्या सुद्धा पडेल किती 400, इथे जागाच संपली 450 आणि इथे 9च्या सुद्धा याच्यात पडेल तो किती 450. जागा मावत नाही म्हणून परत 3 खाली घेतोय मी, 4 घेतोय आणि 3च्या 4च्या आणि 9च्या करू आपण. आता इथेपर्यंत आपलं झालं. आता 960 घ्या. 960 60ला अंकांची बेरीज करा. किती होते 15. 15 म्हणजे 3च्या पाड्यात जातोय. 15ला 3ने भाग जातोय म्हणून काय हा 960 कोणाच्या परडीत पडेल? 3च्या परडीत पडेल. परंतु 4च्या परडीत पडेल का? भाग द्या तुम्ही. 4च्या पण परडीत पडेल. 9च्या परडीत पडेल का? नाही, कारण की अंकांची बेरीज किती येते? 15 येते म्हणून नाही ना. नंतर 432. 432 अंकांची बेरीज करा पहिले तर 7 आणि 9 होते म्हणजेच आणि एकक स्थान आणि दशक स्थान यांची काय आहे 32 होतात. आता 4च्या पाड्यात 32 आहे म्हणून 9 येते म्हणून हा 432 हा 3च्या सुद्धा परडीत पडेल, 4च्या सुद्धा परडीत पडेल आणि 9च्या सुद्धा परडीत पडेल. 999 हा 999 कोणाकोणाच्या परडीत पडेल तर 27 येतोय. आता 4च्या परडीत तर पडणार नाही का? कारण की 99 होतात, 99ला 4ने भाग जात नाही म्हणून 27 आहे. म्हणजे 3च्या पण पाढ्यात येत आहे आणि 9च्या पण पाढ्यात येत आहे म्हणून 999 कुठे कुठे जाईल? फक्त 3च्या परडीत पडेल आणि 9च्या परडीत पडेल. पुढचा 72. 72 हा यांच्या अंकांची बेरीज केली तर 9 येते आणि या 72ला 4ने सुद्धा भाग जातोय म्हणजेच 72 हा तिघांच्या पण परडीत पडेल. कारण की अंकांची बेरीज 9 येते आणि 72ला 4ने भाग जातोय. 336. 336 अंकांची बेरीज केली तर किती येते? 12 म्हणजेच कोणाच्या परडीत पडेल? फक्त 3च्या परडीत पडेल आणि एकक स्थान आणि दशक स्थान 36 होतात, 36 होतात, 36ला 4ने भाग जाते म्हणून किती? 336 हा कोणाच्या परडीत पडेल? 4च्या परडीत पडेल. 9च्या परडीत पडणार नाही. 123 कोणाच्या परडीत पडेल? 6 येतोय, तो कोणाच्या परडीत पडेल? आणि एकक स्थान आणि दशक स्थानला 4ने भाग जात नाही, तो फक्त कोणाच्या परडीत पडेल? फक्त 3च्या परडीत पडेल. राहिला 90. 90 कोणाच्या परडीत पडेल? अंकांची बेरीज 9 येते आणि भाग दिला तर 4ने भाग जाणार नाही म्हणजेच कोणाच्या? 3च्या परडीत पडेल आणि 9च्या परडीत पडेल. अंकांची बेरीज किती होते? 9 होते आणि 108. 108 हा तिघांच्या पण परडीत पडेल. 108 हा तिघांच्या पण परडीत पडेल. अशा हा आपण सराव संच 22 सुद्धा सोडवलेला आहे. बाकीचं आपण पुढे बघू. धन्यवाद.